वनराईच्या खेड्यांकडे परत चला या विशेषांकाचे आणि वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया यांच्या जीवन प्रवासावरील चित्रफितीचे प्रकाशन आर पाटील यांच्या हस्ते झाले. देशाच्या भवितव्याविषयी तुमचं स्वप्न काय आहे? खरं स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे स्वप्न होती तेच माझं स्वप्न आहे. जेव्हा देश ब्रिटिशांच्या जुलूमशाही खाली होता तेव्हा आम्हाला तरुणांना असं वाटायचं की हा देश स्वतंत्र झालाच पाहिजे आणि म्हणून त्या लढ्यात आम्ही सहभागी झालो. स्वतंत्र भारतामध्ये या ठिकाणचं दारिद्र्य नाहीच हो, अज्ञान नाहीच हो, सर्वसामान्य नागरिकांना जे काम करायला तयार आहेत त्यांना हक्कानं काम मिळावं, त्यांना स्वाभिमानी माणूस म्हणून जगता यावं आणि देशाचा विचार करताना हे देशाचं ऐक्य कायम राहावं, एकता राहावी आणि संबंध जगातील एक सामर्थ्यवान देश असा आपला देश असावा हे आमचं स्वप्न होतं. पण आत्मचिंतन करावं. जिथे आपण चांगलं केलं त्याचा आनंद आहे, परंतु जिथे आम्ही चांगलं करू शकू ज्या चुका केल्या त्या दुरुस्त कराव्या आणि किमान या देशाचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न हे सोडवण्यासाठी महत्वाचे मूलभूत प्रश्न, मग तो लोकसंख्येचा असेल, तो पडीक जमिनीच्या विकासाचा असेल, तो एकात्मतेचा असेल, सर्वांना साक्षर करण्याचा असेल, संज्ञान करण्याचा असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाचा असेल, हे देशाचे प्रश्न आहेत, हे एखाद्या पक्षाचे नाही. डॉक्टर मोहन धारिया, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर शांभव मुजुमदार, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राम ताकवले, MIT शिक्षण संस्थेचे डॉक्टर विश्वनाथ कराड, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, वनराईचे सचिव श्रीराम गोरमकर, विश्वस्त रोहिदास मोरे, विशेषांकाचे संपादक अमित वाडेकर यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राजकारणामध्ये पैसा, जातपात, धर्म यांचे महत्त्व वाढत आहे. अनेक गुंडपुंड लोक निवडून येत असून चांगली माणसे लोकशाहीकडे उदासीनतेने पाहत आहेत. लोकशाहीने सर्वसामान्यांना काय दिले याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि खेड्यांकडून गावांकडे होणारे स्थलांतर ही देशापुढील महत्त्वाची समस्या आहे. शहरातील लोकसंख्या वाढल्याने खेडी ओस पडत चालली असून शहरांना सूज येत आहे. मात्र शहरातील माणसांना परत जाणे शक्य होणार नाही. त्यापेक्षा ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शहराच्या समस्या कमी करण्यासाठी खेड्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आज अनेक गुंडपुंड हे निवडून येत आहेत आणि चांगली माणसं राजकारणाकडं, लोकशाहीकडं उदासीनतेनं बघतायत. देशाचा GDP वाढला हा दावा अर्थतज्ञ करत असतानाच टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर उद्योगपतींनी पत्नीच्या वाढदिवसादिवशी 236 कोटी रुपयाचं विमान पत्नीला भेट दिलं ही जशी बातमी येते तसं मुलांचं कुपोषण सहन न झाल्यामुळं मातेनं आत्महत्या केली ही बातमी सुद्धा त्याच दिवशी त्याच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून येते. फोर्ब्सच्या यादीमध्ये अनेक श्रीमंतांची नावं येताना दिसतात, पण त्याच वेळी दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्यांची संख्या सुद्धा ही वाढत निघाली. काही प्रश्न नव्यानं निर्माण झालेले आहेत, काही प्रश्न मूळचेच पण जटिल बनलेले आहेत. जशा काही मिळकती आहेत तसं काही गमावले सुद्धा. पण आज एक सगळ्यात महत्वाचा जो जटिल प्रश्न म्हटलाय की वाढती मायग्रेशन्स, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, खेड्यातून शहराकडे, ह्या एका महत्वपूर्ण प्रश्नाकडे मागली 25 वर्षांना आपण महाराष्ट्राचं, देशाचं आणि या देशामधल्या नियोजनकर्त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर मी ग्रामीण विकास मंत्री असताना सुद्धा आणि आताही या प्रश्नाकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी देशापुढे ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्यातली ही एक सगळ्यात अतिशय महत्वाची समस्या आहे. गांधीजींच्या एका वाक्याचा उल्लेख झाला, भारत हा खेड्यांचा देश. पण त्या काळामध्ये खेड्यात 80% लोक राहत होते आणि शहरामध्ये 20% लोक राहत होते. पण परवाच्या जनगणनेची आकडेवारी बघितली तर खेड्यांची लोकसंख्या जी 80% होती
ती आता 52% आलेली आहे आणि शहरांची लोकसंख्या ही 48% पोहोचलेली आहे. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शहरांचं आणि खेड्याचं चित्र बघितलं तर दिवसेंदिवस खेडी ही ओस पडत चाललेली आहे आणि शहरं वाढत नाहीत, ती सुजत निघालेली आहे. धारिया म्हणाले, वनराईच्या माध्यमातून गावांमध्ये फिरताना दारिद्र्य, बेकारी, कुपोषण पाहिल्यानंतर आपण कमी पडत असल्याची जाणीव झाली. नियोजन आयोगात सदस्य असताना ग्रामीण विकास आणि सहकारावर भर दिला, मात्र मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली गेल्याने हा विचार गुंडाळला गेला. आर पाटलांनी मतदारसंघातील 2 गावे सुचवावी, तेथे वनराई विकास करेल असे त्यांनी सांगितले. डॉक्टर मुजुमदार, डॉक्टर कराड, डॉक्टर माधवी वैद्य यांनीही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.